भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण राज्यघटनेची निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण पाहिलेली. एकूण ज्या काही सभा आहेत किंवा राज्यघटना तयार करण्यासाठी किती खर्च आला, त्यासाठी वेळ किती लागला, घटनेची स्वीकृती कधी झालेली आहे आणि त्या घटनेचा प्रत्यक्षात अंमल कधी झाला, त्याचबरोबर संविधान सभेच्या विविध स्वरूपाच्या समित्या, संविधान सभेची अनेक कामं, ह्या सर्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण या अगोदर केलेला आहे. आणि अगदी शेवटचा जो काही घटक आहे तो या प्रकरणातला घटना निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे निवडून आले या संदर्भातली माहिती जी ती माहिती आपण आज पाहणार आहोत. त्याचबरोबर संविधान सभेमध्ये असणाऱ्या महिला आणि संविधान सभेची सत्रे असे एकूण 3 घटक जे आहेत हे 3 घटक आपण या लेक्चरला पाहणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण सुरुवातीला पाहूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये कसे निवडून आले. जुलै 1946चा विचार आपण जर केला तर जुलै 1946 मध्ये संविधान सभेसाठी निवडणुका पार पडल्या. आणि निवडणुका पार पडत असताना अगोदर देखील आपण पाहिले की ज्या निवडणूक होत्या त्या निवडणुकीमध्ये एकूण 296 जागेसाठी ती निवडणूक पार पाडण्यात आली होती. त्यापैकी 292 ज्या काही जागा होत्या ह्या ब्रिटिश प्रांताच्या होत्या आणि 4 ज्या काही जागा होत्या ह्या चीफ कमिशनरी प्रांताच्या होत्या. पण त्यावेळेचा कालावधी आपण जर पाहिला तर संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरदार पटेल, त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इतर काँग्रेसचे नेत्यांनी डाव्या पक्षांच्या विरोधामुळे बॉम्बे प्रांताकडून जी काही निवडणूक आहे ही निवडणूक त्यांनी लढवली, पण त्या ठिकाणी निवडून येऊ शकले नाही. कारण काँग्रेस नेत्यांचं वर्चस्व होतं. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, इतर काँग्रेसचे नेते असतील किंवा जो काही डावा पक्ष होता त्या डावा पक्षाच्या विरोधामुळे बॉम्बे प्रांताकडून जी निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेली होती तर त्या निवडणुकीमध्ये ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना संविधान सभेमध्ये निवडून आणण्यासाठी बंगाल प्रांतातील दलित नेत्यांनी प्रयत्न केला. अविभाजित बंगाल प्रांतातील जेसर व खुलना या मतदारसंघातून निवडून आलेल्या जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला. बघा, महत्त्वाचं आपण ह्यामध्ये बघत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम जी काही निवडणूक आहे ती जुलै 1946 मध्ये बॉम्बे प्रांतामधून ती निवडणूक जी आहे ती लढवलेली होती. परंतु जे काही बडे काँग्रेस नेते होते त्या काँग्रेस नेत्यांच्या आणि जो डावा पक्ष होता त्या डावा पक्षाच्या विरोधामुळे ते त्या ठिकाणी निवडून येऊ शकले नाहीत. आणि त्यांना निवडून आणण्यासाठी अविभाजित बंगाल प्रांतातील जेसेर व खुलना या मतदारसंघातून निवडून आलेल्या जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. कारण बंगाल प्रांतातील दलित नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये असावं असं त्यांचं मत होतं. मग त्यामुळं जेसेर व खुलना या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी ते निवडून आले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल कायदेमंडळातील काही ॲग्लो इंडियन, अपक्ष दलित आणि कदाचित मुस्लिम लीगच्या सदस्याच्या मदतीने संविधान सभेवर निवडून आले. हे निवडून कधी आले तर जी काही संविधान सभेची निर्मिती व्हायच्या अगोदर जी काही प्रक्रिया होती, निवडणुकीची जी काही प्रक्रिया होती त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला बॉम्बे प्रांतातून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर जेसेर व खुलना या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती. आणि ती पोटनिवडणूक असं आपण म्हणू शकतोय, कारण जेसेर व खुलना या मतदारसंघामध्ये जे निवडून आलेले जोगेंद्रनाथ मंडल जे होते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली आणि ते त्या ठिकाणी निवडून आले. आणि ते निवडून येण्यासाठी ॲग्लो इंडियन असतील, अपक्ष दलित असतील आणि कदाचित मुस्लिम लीगच्या काही जे सदस्य आहेत या सदस्याच्या मदतीनं ते संविधान सभेवर निवडून आले. आता संविधान सभेवर निवडून आले, पण निवडून आल्यानंतर भारताच्या फाळणीमुळे बंगालमधील जेसर व खुलना हा प्रदेश पाकिस्तानात गेल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले. निवडणूक त्यांनी लढवली, अविभाजित बंगाल प्रांतातून निवडणूक लढवली. त्यानंतर भारताची फाळणी झाली. फाळणीमध्ये बंगालमधील ज्या मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली होती जेसेर व खुलना हा मतदारसंघ जो आहे हा पाकिस्तानामध्ये गेल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले. मात्र त्यांनी या जागेचा राजीनामा दिला आणि त्या जागेचा राजीनामा दिल्यामुळे ते भारताच्याही संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत.
मात्र तत्पूर्वी त्यांनी संविधान सभेमध्ये केलेल्या कामामुळे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आंबेडकर संविधान सभेत असावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये असावेत यांची त्यांना निकट जाणवली. आणि त्यामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे बॉम्बेच्या M.R. जयकर यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॉम्बेमधून फाळणीपूर्वीच जुलै 1947मध्ये पुन्हा भारताच्या संविधान सभेवर निवडून आले. म्हणजे आपण बघत असताना ही जी काही प्रक्रिया जी काही झालेली आहे, जुलै 1946मध्ये पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. बॉम्बे प्रांतातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर अविभाजित जो काय बंगाल प्रांत होता त्यातला जेसर व खुलना या ठिकाणी त्यांनी त्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या ठिकाणी ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर भारताची फाळणी झाल्यानंतर बंगालमधला तो जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ पाकिस्तानामध्ये गेल्यामुळं ते तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले. मात्र त्यांनी त्या जागेचा राजीनामा दिला आणि त्या जागेचा राजीनामा दिल्यामुळं ते भारताच्याही संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत आणि पाकिस्तानच्याही संविधान सभेचे ते सदस्य राहिले नाहीत. परंतु त्यांनी या अगोदर केलेले संविधान सभेमध्ये जी काही कामं होती, त्यांच्याकडे असणारं जे काही ज्ञान आहे, हे ज्ञान जे काही काँग्रेसचे जे बडे नेते होते त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील यांनाही त्यांची निकट जाणवू लागली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे बॉम्बेच्या M.R. जयकर यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. आणि जुलै 1947मध्ये पुन्हा भारताच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे निवडून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती जे आहे ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर इतर अनेक ज्या काही समित्या आहेत त्या समित्यावर देखील त्यांनी महत्त्वपूर्ण आपली भूमिका बजावली होती. त्यामध्ये सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, मूलभूत हक्क उपसमितीचे सदस्य, अल्पसंख्याक उपसमितीचे सदस्य आणि संघराज्य घटना समितीचे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे संविधान सभेतील महिला. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील सदस्य संख्या 299 होती आणि त्या 299 सदस्यामध्ये एकूण 15 महिलांचा समावेश त्यामध्ये होता. म्हणजे सुरुवातीची आपण जर सदस्य संख्या जर पाहिली, पहिल्यापासून आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जी काही सदस्य संख्या होती ही किती होती तर 389 अशी सदस्य संख्या होती. त्या 389 भाग देखील आपण पाहिलेले आहेत. तर त्यामध्ये 292, 4 आणि 93 असा भाग आपण त्यामध्ये पाहिला होता. 292 ब्रिटिश प्रांत, 4 चीफ कमिशनरी प्रांत आणि 93 जे ते संस्थानिक. पण त्यामध्ये संस्थानिकांनी यामध्ये प्रवेश घेतलेला नाही. तेव्हा प्रत्यक्षात जी काही निवडणूक झाली ही निवडणूक होत असताना फक्त 296 जागेवर झाली आणि त्या 296 मध्ये देखील भारताच्या फाळणीनंतर फक्त जी काही सदस्य संख्या जी अगदी शेवटी जी काही राहिली ती राहिली 299. म्हणजे नंतर जे काही संस्थानिक जे होते त्या संस्थानिकांनीही किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी या संविधान सभेमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि अंतिमतः जी काही संख्या होती ही संख्या 299 अशी राहिलेली होती. आणि त्या 299 मध्ये 229 ही ब्रिटिश प्रांताची होती आणि 70 जी काही संख्या होती ही 70 संख्या होती संस्थानिकांची. तर अशा प्रकारे 299 असे सदस्य होते आणि त्या 299 मध्ये 15 महिला सदस्यांचा समावेश होता. आता ह्या 15 महिला सदस्य कोणकोणत्या तर त्यामध्ये दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल, रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षानी वेलायुधन, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन, एनी मॉस्करेन अशा एकूण 15 महिलांचा समावेश होता. 299 सदस्यामध्ये ज्या 15 महिला होत्या ह्या संविधान सभेमध्ये निवडून आलेल्या होत्या. अजून एकदा आपण ती नावं एकदा हे करूया. एक आहे दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल, रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षानी वेलायुधन, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन आणि एनी मॉस्करेन या एकूण 15 महिलांचा या संविधान सभेमध्ये समावेश होता. आता आपल्याला पाहायचं आहे संविधान सभेची सत्रे. संविधान सभेचं जे काही कामकाज आहे त्या कामकाजाचा विचार करत असताना यामध्ये 166 दिवस एकूण कामकाज झालं होतं आणि हे कामकाज 166 दिवस जे आहेत ती एकूण 11 सत्रामध्ये पार पाडलेलं होतं.
त्यातली 4 सत्र जी ती स्वातंत्र्यपूर्व होती आणि 7 सत्र जे आहेत ही स्वातंत्र्यानंतर होती. ते आता सत्र आपल्याला पाहिजे आहेत. एकूण 11 सत्र आहेत. तर त्या 11पैकी 2 भाग आपण जर पाहिले 4 आणि 7, 4 सत्र जे आहेत ती स्वातंत्र्यपूर्व आहेत आणि 7 आहेत हे स्वातंत्र्यानंतर झालेली सत्र आहेत. त्यात पहिलं सत्र जे आहे थोडक्यामध्ये संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ही पहिली बैठक कधी झालेली होती तर 9 डिसेंबरला. त्यामुळे पहिलं जे काही सत्र होतं हे पहिलं सत्र होतं 9 ते 23 डिसेंबर 1946. आणि या पहिल्या सत्रामध्येच जे कायमस्वरूपीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा कायदेशीर सल्लागार असेल यांची जी काही नेमणूक आहे त्या नेमणुका या पहिल्या सत्रामध्ये झालेल्या होत्या. त्यामुळे पहिलं जे काही सत्र आहे हे 9 ते 23 डिसेंबर 1946. त्यानंतर दुसरं जे काही सत्र आहे हे दुसरं सत्र होतं 20 ते 25 जानेवारी 1947. दुसरं जे काही सत्र आहे हे 20 ते 25 जानेवारी 1947. या दुसऱ्या सत्रामध्येच 20 ते 25 जानेवारी 1947 ह्या दुसऱ्या सत्रामध्येच जी उद्देशपत्रिका मांडली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, तर त्या उद्देशपत्रिकेचा स्वीकार जो आहे हा स्वीकार 20 ते 25 जानेवारी 1947 या दुसऱ्या सत्रामध्ये केला होता. म्हणजे पहिलं सत्र आपण बघत असताना नेमणुका ज्या आहे त्या नेमणुका त्यामध्ये केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. दुसरं सत्र जे आहे त्या दुसऱ्या सत्रामध्ये 20 ते 25 जानेवारी 1947 यामध्ये जी उद्देशपत्रिका अगोदर मांडलेली होती ती उद्देशपत्रिका स्वीकृत करण्याचं जे काय काम आहे हे काम त्यामध्ये केलेलं होतं. जे तिसरं सत्र आहे ते 28 एप्रिल ते 2 मे 1947. तिसरं सत्र आहे 28 एप्रिल ते 2 मे 1947. जे काही तिसरं सत्र आहे 28 एप्रिल ते 2 मे 1947 या तिसऱ्या सत्रामध्ये 28 एप्रिलला आपण जर बघितलं तर 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानिकांनी किंवा 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधान सभेमध्ये प्रवेश घेतलेला होता. त्यामध्ये बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर असे एकूण 6 जे काही संस्थान आहेत या 6 संस्थानांचे जे प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. म्हणजे पहिलं सत्र 9 ते 23 डिसेंबर 1946. दुसरं जे आहे ते 20 ते 25 जानेवारी 1947. तिसरं जे आहे 28 एप्रिल ते 2 मे 1947 या कालावधीमध्ये संविधान सभेमध्ये संस्थानिकांचे जे प्रतिनिधी होते त्यांचा सहभाग किंवा समावेश झालेला होता. चौथं जे काही सत्र आहे हे 14 ते 31 जुलै 1947. 14 ते 31 हे सत्र आपण जर पाहिलं चौथं सत्र, हे चौथं सत्र खूप महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं यासाठी तर या चौथ्या सत्रामध्ये 2 उपाध्यक्षांची जी काय संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून दोघांची निवड त्यामध्ये करण्यात आली होती. त्यामध्ये HC मुखर्जी आणि VT कृष्णामाचारी. आणि दुसरा भाग आपण जर पाहिला महत्त्वाचा तर ह्या सत्रामध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केलेला होता आणि त्याचं डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलं होतं 22 जुलै 1947ला. म्हणजे ही 4 सत्र आपण जर पाहिली हे स्वातंत्र्यपूर्व आहेत. म्हणजे पहिलं सत्र 9 ते 23 डिसेंबर 1946 अध्यक्षांची निवड, उपाध्यक्षांची निवड, कायदेशीर सल्लागारांची निवड. दुसरं सत्र जे आहे ते 20 ते 25 जानेवारी 1947 या दुसऱ्या सत्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली उद्देशपत्रिका जी ती स्वीकृत करण्यात आली. तिसरं सत्र आहे 28 एप्रिल ते 2 मे 1947. या तिसऱ्या सत्रामध्ये 6 संस्थानिकांनी किंवा 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधान सभेमध्ये प्रवेश घेतलेला होता. आणि चौथं जे काही सत्र आहे हे 14 ते 31 जुलै 1947 आहे. आणि ह्या चौथ्या सत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा भारतीय राष्ट्रीय ध्वज जो आहे हा भारतीय राष्ट्रीय ध्वज त्यामध्ये स्वीकृत करण्यात आलेला होता. त्याचबरोबर आपण ह्यामध्ये बघत असताना जो भारतीय स्वातंत्र्याचा जो काय कायदा होता, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 जो 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेची त्याला मान्यता मिळाली होती. आणि याद्वारेच भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र देखील निर्माण झाली होती. मग त्यासाठी हे चौथं सत्र महत्त्वाचं आहे. तसं ही जी काही 4 सत्र आहेत ही 4 सत्र कधीचे आहेत तर हे स्वातंत्र्यपूर्व आहेत. भारत देश जो आहे हा स्वातंत्र्य होण्यापूर्वी ही संविधान सभेची 4 जी सत्र आहेत ही 4 सत्र पार पाडलेली होती. त्यानंतर आता आपल्याला पुढं बघायचं आहे संविधान सभेची जे काही सत्र आहेत स्वातंत्र्योत्तर स्वातंत्र्य झाल्यानंतर असे एकूण 7 सत्र पार पडलेली होती. स्वातंत्र्यापूर्वी 4 सत्र आणि स्वातंत्र्यानंतर राहिलेली जी काही 7 सत्र जी आहेत ती पार पडली होती. त्यामध्ये 5वं जे काही सत्र आहे हे 14 ते 30 ऑगस्ट 1947. 6वं जे आहे ते 27 जानेवारी 1948. 7वं सत्र जे आहे 4 नोव्हेंबर
1948 ते 8 जानेवारी 1949. आता ही 4 नोव्हेंबर ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 4 नोव्हेंबर जे आहे, 4 नोव्हेंबर 1948, तर ही 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा जो आहे तो संविधान सभेपुढे मांडण्यात आलेला होता. 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949 हा कालावधी आपण जर पाहिला त्यामध्ये, तर 4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा अंतिम मसुदा जो आहे हा अंतिम मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आलेला होता. 8वं सत्र जे आहे हे 16 मे ते 16 जून 1949. 9वं सत्र आहे 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949. 10वं सत्र जे आहे 6 ते 17 ऑक्टोबर 1949. 11वं सत्र जे आहे ते 14 ते 26 नोव्हेंबर 1949. आता 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख आपल्याला माहिती आहे, ज्या दिवशी आपण काय केलं होतं की संविधान जे हे स्वीकृत केलेलं होतं पूर्ण. आणि काही जी काही कलमं होती ती कलमं त्या दिवसापासून त्या कलमांचा अंमल सुरू झाला होता. टोटल आपण संविधानाचा जर विचार जर केला, घटनेचा विचार जर केला, तर घटनेचा अंमल जो आहे हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला होता. पण काही कलमं अशी होती की जी काही कलमं 26 नोव्हेंबर 1949 पासूनच सुरू झाले होते. म्हणजे त्यामुळं हे 11वं सत्र जे आहे हे 11वं सत्र होतं 14 ते 26 नोव्हेंबर 1949. आणि संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा 24 जानेवारी 1950 रोजी झालेली होती. 24 जानेवारी 1950, ज्या दिवशी भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केलं होतं 24 जानेवारीला. आणि त्या 24 जानेवारीला शेवटच्या सभेमध्ये असं देखील ठरलेलं होतं की 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम करणार आहे. म्हणजे संविधान सभा म्हणून शेवटची जी काही सभा त्यांची झाली ही कधी झाली, तर 24 जानेवारी 1950ला. आणि 24 जानेवारी 1950 नंतर संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम करत होती. मग अशा प्रकारे आपण ह्यामध्ये जी काही सत्र आहे ती सत्र पाहिलेली आहेत. आणि जी शेवटची जी काही सभा झाली तर त्या शेवटच्या सभेमध्ये 284 सदस्यांनी त्या घटनेवर सह्या ज्या आहेत त्या सह्या केल्या होत्या. 3 प्रतीवर सह्या केल्या होत्या. 3 प्रती आता आपल्याला माहिती आहेत. एक प्रत जी आहे ती कोणती, इंग्रजीतील छापील प्रत. दुसरी प्रत इंग्रजीतील हस्तलिखित प्रत. आणि जी तिसरी प्रत होती ही तिसरी प्रत हिंदीतील हस्तलिखित प्रत. अशा एकूण 3 ज्या काही प्रती आहेत तर त्या 3 प्रतीवर सह्या ज्या आहेत त्या सह्या केल्या होत्या. आणि जी हस्तलिखित जी काही प्रत होती ही हस्तलिखित प्रतीचं लिखाण कोणी केलेलं होतं, प्रेम बिहारी नारायण रायजादा सक्सेना यांनी केलं होतं. ते त्यांना कोणी सांगितलेलं होतं करण्यासाठी, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्यावर ते कार्य सोपवलेलं होतं. तर अशा प्रकारे आपण आज संविधान सभेची जी काही सत्र आहे ती सत्र आपण पाहिलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व जे आहेत एकूण 4 सत्र, स्वातंत्र्यानंतरची एकूण जी 7 सत्र आहेत, असे एकूण 11 सत्रामध्ये हे काम पार पडलेलं होतं. त्याचबरोबर संविधान सभेतील महिला सदस्य एकूण 15 महिला सदस्य आहेत, त्यांचा देखील आपण यामध्ये अभ्यास केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बाबतीमध्ये संविधान सभेतलं त्यांचं जे काही कार्य आहे ते कार्य आपल्याला माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाची जी काही समिती होती मसुदा समिती, तर त्या मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. आणि संविधान सभेमध्ये ते कोणत्या प्रकारे निवडून आले हे जी काही माहिती आहे ती माहिती आपण ह्यामध्ये पाहिलेली आहे. ओके, अशा प्रकारे हे जे काही प्रकरण आहे घटना निर्मिती हे प्रकरण ह्यामध्ये संपलेलं आहे. पुढचं जे काही प्रकरण आहे संविधान भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये जे आहेत हे आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ओके, थँक्यू.